हॅलो 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 जरा हॅलो या ठिकाणी भजन सम्राट माननीय दुर्वास गुरव यांच्याकडून हे मला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांच्या मनातील इच्छा भगवंताने परमेश्वराने पूर्ण करावी अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि या बक्षीस स्वीकार करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे दुर्वास गुरव बुवा यांच्याकडून माझे पक्वास वादक सागर कदम यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। खरोखर त्यांच्यासाठी जोरात टाळी त्यांचं स्वागत करा आणि त्यांचे मनपूर्वक मनापासून आभार मानतो आणि या बक्षीस स्वीकार करतो। धन्यवाद। हॅलो हॅलो या ठिकाणी आमचे कुलिया साहेब या ठिकाणी आले, त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कातळकर बुवा या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक मनापासून आभार मानतो। हॅलो 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 हे गोळ्या कसा माहिती या कासवत हे माझे मायबाप प्रतीक या ठिकाणी तुका आशीर्वाद देव गावावरना 500 किलोमीटर 800 किलोमीटर तुका आशीर्वाद देव केले। आणि मी काय बोललोय या कातवण गावातील माझे ग्रामस्थ यांच्यासाठी खरोखर जोरात टाळी त्यांचं स्वागत करा। एका आशीर्वाद देव केले आणि ह्यो माका म्हणतात वळण टाकलेलो उदय पारकर बुवा कर्म दळिद्रो हे खुळ्या ह्यो तुझा आशीर्वाद शिरा पडली तुझ्या तोंडावर नाही ती तुका आता नाहीच तो कसं करतोय तो बघ कसा माहितीये मायबाप प्रतीक ह्याचा उदय पारकर का वाईट एखाद्या भजन आम्ही चांगल्या प्रकारे करतो पण बुवा लोक सिनियर बुवा काय करतात ह्या लोकांना दिसत नाही। त्यामुळे हे माका आता म्हणता उदय पारकर वळण टाकलेलो बुवा ठीक आहे। मग माझा जोडी कशा घेतलं खुळ्या माका सांगला उदय पारकर शिवाय म्हणता मी बारीच करणार नाही कोणच घेतला नव्हतो मी शेवटी तयार झाले म्हटलं मरू शिरा पडत तोंडार याच्या एकदाची करूया। हॅलो या ठिकाणी श्री साई सेवक उत्सव मंडळ यांच्याकडून हर्षद अशोक खोत अनिकेत तिर्लोटकर विकास कुंठे विकास जोईल राजी चाचड राजू बंदरकर रुपेश सावंत सुशील साळसकर ललित कालेकर आदित्य नलावडे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। स्वागत करा। हे जो साला कशी काढते ती बघा आता मिस्त्री हे गुळ्या माका म्हणता ओण टाकलेलो म्हणता उदय पारकर बुवा आता माका ओण टाकलेलो मग माझ्या जोडीक असलेलो तू कोण ली आता मी भंगारवाला आहे ली तू भंगारवाला तो ओरिजिनल भंगारवाला वाटतो त्याचा लाल बाईचा त्याचा लाल याचा कलर काढूचे असतो हे गुळ्या। या ठिकाणी भजन सम्राट दुर्वास गुरव स्वप्नील मेस्त्री बुवा आहेत या ठिकाणी खरोखर त्यांचं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे बुवानो ह्याच गोष्टीमुळे उदय पारकर सगळ्यांना दिसता उदय पारकर वाईट नाही आम्ही चांगल्या पद्धतीत करता पण असे जर कर्मचंडाळ भेटले की त्याच्या पोटावर बसून उदय पारकरच हो आता कपड्यात आपला अभ्यास करतो। अरे भक्ती भजन म्हणजे काय संत तुकाराम महाराजांनी दिलेले चांगलं माध्यम आहे आणि तू मागं म्हणता कर्मी दळिद्रो या ठिकाणी माझे बापू धुरी साहेब या ठिकाणी बसले आहेत खरोखर त्यांच्यासाठी जोरात टाळी त्यांचं स्वागत करा। एवढे 800 किलोमीटर वर या ठिकाणी तुझं आशीर्वाद देऊ गेले एवढं मोठं माणूस बुवा आणि तू त्यांच्या पुढ्यात माका म्हणतो वळण टाकलेलो कर्म दळिद्रो शिव घालतस वाईट वाटलं बुवा आयुष्यपत वाईट वाटलं ह्यो तो कांडेतो ना तुमका माहिती नाही एकदा माका फोन केला उदय पारकर एकदा देवगडात येऊकच हवा मी म्हटलं आता जोईल बुवांचं फोन हे जोईला सांभाळ आपला खाईला भजन भजन काय हा तर ह्यो तसो पोचलेलो माका फोन केला उदय पारकर बुवा आमच्या देवगडात एकदा येऊकच हवा आमच्याकडे वडेले भारी भेटत मी म्हटलं आता जोईल बुवांचं फोन जाऊकच हवा गेले हो गेल्याबरोबर बुवानी हॉटेलमध्ये गेले आणि 2 वडे मागितलानी
आपण अर्धो खलानी पण मी आपलं वडो घेतलंय आणि पेचलंय हो. पेचल्याबरोबर 10-12 केस 10-12 केस म्हटलं बुवा सगळ्यात वडो भारी भेटता आणि त्याच्यात 10-12 केस. बुवा म्हणतात आता आपण केस करूया. म्हटलं नको आधी किचन मध्ये जाऊन काय ते बघूया. किचन मध्ये गेला हो. बघता होतं काय जो वडे बनितो ते काय एकच हा. तो बिचारो काय करायचो गोल गोल करायचो काकेत टाकायचो आणि खचक करायचो. गोल गोल करायचो काकेत टाकायचो आणि खचक करायचो. काकेतले केस खालांना होय ना. आणि ह्याचा कसा म्हणजे नांदगाव येते धर पड्या उसको मार लग्या ढोपर पुट्याने रका थपा थपा गया. भैया गेलो भैया जी म्हणता इधर आओ. पहिला क्या करू ताट लाव. त्याच्या पाटणा म्हणता भात लाव. त्याच्या पाटणा म्हणता काला लाव. त्याच्या पाटणा भाजी लाव आणि लास्ट ने तोंडाक लाव. त्यापासून यो गेलो ना कर्मचंडाळ. तुकडनं पेवतस किती पेवतस. आता माझे हे कातवन गावातील सगळे माझे ग्रामस्थ आता हे माझेच. आता तू किती पेवतस त्यांच्या जीवावर तू पेवू नको नाही तर आपल्या कर्मात वर्षी कळला. तू काय का बक्षीचा दिल्यावर वाटाण्यासारखं उडीओ मारून लागलो. मी भंगारवाला आहे. मी भंगारवाला आहे. हा आय लव्ह यू. हा अप्रतिम तुका सांगितलं टाळी वाजा चांगला भजन करता आणि माका म्हणता तू कर्मदळी रोज. तू म्हणता ओळून टाकलेलो तुका कुणीच चढवला तू आधी माका सांग. हे गोळ्या ह्याच्यासाठी बारी घेतलं तुका चढवलं कोण तू आधी माका सांग. म्हणता ओळून टाकलो मी तुला काय केलं याला खापवलंय तुझे. असो खुळो माझ्या जोडी खायनाला ते अँड्रू चनप चन गौडा तुंबर मारी तर पुढं नव्वा. हा तुमच्यासाठी गाणं दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तेरा साथ ना गजल सुरुवात करतो. या ठिकाणी साई सेवक उत्सव मंडळ यांच्याकडून मला हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे मनपूर्वक मनापासून आभार मानतो. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताची प्रार्थना करतो. या बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. एकच राजा वळण टाकले. आता वळण टाकलेलो काय ओवाळ करतात ते आता बघा. तुका नाहीसच करून यायला सोडणार बघ. या युट्यूबला जाणार उदय पारकर ओवाळ टाकलेलो बुवा. उदय पारकर बुवांची नालायक काय भगवंत परमेश्वर लांब नसता हो. उत्तरोत्तर माझी प्रगती होता. परमेश्वर चांगल्या पद्धतीत भजना देता. माका काय फरक पडत नाही. या उद्या तो युट्यूबला गेला नाही तर उदय पारकर बुवा नाव नाही बोललं. लक्षात ठेव. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव सबलबाईचा सामना रंगला.
त्यावेळी पुंडलिक वरदा म्हटल्याशिवाय आपली भजनाची सुरुवात होत नाही. कारण संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले, जाता जाता 3 गोष्टी ठेवून गेले. जो भजनामध्ये जो टाळ वाजतो त्याच्यातून नाद निघतो टाळ. म्हणजे हा जन्म मृत्यूचा फेरा आहे, हा भवसागर आहे, याच्यातून मला टाळ. म्हणजे टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. ही संत तुकाराम महाराजांची पहिली परंपरा. दुसरी, ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्या ठिकाणी सतरंजी हातरली जाते, ती दुसरी परंपरा. आणि तिसरी गोष्ट, जया नाही भंग अशा हजारो अभंग संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले. म्हणून आज आपण भजनीको आहोत. ही संतांची परंपरा आहे. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. ह्यो तसो लय पोचलेलो तुमका माहिती नाही. काय आता निबंध कपडाचं लिहितो हे गोळ्या. गंमत सांगते तुमका. ह्यो तसो लय पोचलेलो आहे. 2 मैत्रिणी स्वप्नाली आणि सुप्रिया. ती स्वप्नाली सुप्रिया म्हणता, अरे सुशांत आपण ना फिरायला जाऊ. हॅलो, आपण फिरायला जाऊ. ती म्हणते ठीक आहे. हो तो पोचलेलो ना. ह्यो म्हणता आपण मुंबईतच जाऊया बिग बाजार मध्ये. ही 3 जण बिग बाजार मध्ये गेली. बिग बाजार मध्ये सगळा खरेदी केला आणि शेवटी तिघांनी काय करूचा, तिघा पण लिफ्ट मध्ये इली. लिफ्ट मध्ये इल्याबरोबर एकीन अशी पर्स वरती केला, पर्स उघडला, वरती काढला बॉटल आणि म्हणता फक 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 500चा सेंट आहे. ती म्हणता ह्यात कायच नाही. दुसरीने उघडला, वरती बॉटल घेतला, म्हणता फक 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 1000चा सेंट आहे. ह्याना बघ बघ बघितलं, हळू डुसकी मारला. हळू डुसकी मारल्याबरोबर त्या स्वप्नाली होता, त्या म्हणता सुशांत काय हे. ह्यो म्हणता काय नाही, 20 रुपयाची बटाटे घ्यावा तुमच्या नावावर करून. असं पोचलेलो आमचा बुवा. मग त्या रागाच्या भरात स्वप्नाली डायरेक्ट मुंबईत. आता कसा माहितीये तुमका. हॅलो, मुंबईत कसा मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले. ह्यो त्या दिवशी काय आला, लालबाग मध्ये इल्याबरोबर करांगडी घेऊन तो फिरोक लागलो. फिरोक लागल्याबरोबर साईडला होतो भैया. तो म्हणता, भैया विचारता, भैया जी इसको किधर जाने का. भैया जी इसको किधर जाने का. भैया म्हणता जाओ ना, इधर मोकळा रान पड़ा है. यो परत विचारता, भैया जी इधर पुलिस पकड़ता है. नहीं नहीं नहीं, अपने आप को पकड़ना पड़ता है. असं पोचलेलो आमचं बुवा. महेश पावसकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या भजन स्वीकार करतोय. धन्यवाद. भजनाची परंपरा पुंडलिक वरदा म्हटल्यावर सुरुवात आहे तुझ्या बुवा. पण त्याच्यातून लोकांना प्रबोधन देण्याचं आज तू होत करू बुवात, आम्ही पण होत करू बुवात. पण तुझ्याकडनं अपेक्षा होती काहीतरी चांगला सांगशील, पण तू डायरेक्ट माका वळण टाकलेलो बुवा म्हटलं.
बाबळ्या काय हलवतं मान कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे कारण तो मराठी कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देवकळ आली नाही तर प्रत्येक मंदिरामध्ये साहित्य काय नाही तर अफजल खानचे पुतळे दिसले असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे तो खरा मराठी कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वाक्य आला पाहिजे तो खरा मराठी छत्रपती शिवाजी महाराज श म्हणजे छत्ती छत्तीचा बळणारा श म्हणजे करणारा ब म्हणजे पतीचं पाऊल ती म्हणजे दिदीच्या गामध्ये वावरणारा शिवाजी श्री म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीमध्ये ते जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हंग मानणारा रा म्हणजे राज्याचा हितचित आणि ज म्हणजे जग देणारा तो माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जोरात टाळी त्यांचं स्वागत करा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे कारण पांडुरंगामध्ये टाळी पोचली पाहिजे बुवा तसं नाही पोचलेलो तुम्हाला माहिती नाही आता माझ्यावर त्याचा भजन मी नाही बोललोय तो आपलं थंडावणारा ह्या चालू करा त्या नाहीसो करून टाकतोय या ठिकाणी हॅलो हॅलो या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा यांचे शिष्य माननीय बाळकृष्ण गोसावी काका यांच्याकडून हे गोसावी बुवा यांचे शिष्य सदडेकर हरकुळ सीतामाता नगर यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि या भक्ष्यात स्वीकार करतोय धन्यवाद या ठिकाणी ज्याला रायगड तुका आता गड कसं पार करून लावते तो या ठिकाणी रायगड संजय शेलार यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय बरोबर त्यांना घंट आयुष्य लागू दे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या भक्ष्यात स्वीकार करतो कारण भजनासाठी तुम्ही 100 रुपये देता बरोबर ही पुण्याची गोष्ट आहे आम्हाला बक्षीस दिलात म्हणजे आम्ही मोठे नाही हो आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझे मायबाप रसिक आहेत कारण आपल्याला जो सन्मान भेटलाय बुवा तो आपल्या आई वडिलांची पुण्याई आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि गुरूंची आणि माझ्या मायबाप रसिकांची साथ म्हणून आपल्या सन्मान भेटला म्हणून आम्ही मोठे बुवा नाही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझे मायबाप रसिक आहेत माझ्या मायबाप रसिकांसाठी माझ्या मंडळीने जोरात टाळी त्यांचं स्वागत करा तर आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि तुम्ही भजनासाठी हे आम्हाला 100 रुपये देता बरोबर शेलार साहेब तुम्हाला याच्या डबल आल्याशिवाय राहणार नाही अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि या भक्ष्य स्वीकार करतोय धन्यवाद नवीन नवीन चाली येतात 15 दिवस ऐकू भेटता नंतर नाबूद होतोच पण जुना त्या सोना हा जरा वाढव ना तुमच्या पद्धती तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते बघा आता कसा माहितीये जमानो कलियुगात प्रत्येकाचे बॉयफ्रेंड
आणि एकदा काय झाला, आमच्या बुवांचा ब्रेकअप झाला. हो, ब्रेकअप झाला. बिचारी आमची खरोखर गुणाची पोरगी सोडून गेली. आणि यांना काय करूचा, गेलो डायरेक्ट धावत गेलो आणि या पिंपळा झाड होता ते आडवं जाऊन झोपलो. आणि गाणं काय म्हणता बघा, जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. काय लिहितो, कपाळ लिहितो तुका आता भरपूर त्रास तुला. तू आता सांगितलं ना बघा, कोण काय माझा जेवढा कांडाप काढत असत तेवढा कांडाप काढ, कारण की माझा संधी भेटत का, कारण की तू आज माझ्यावर पहिली बारी आणि तुझी इच्छा की माझ्यावर होऊ दे म्हणून तुला पेटवतं. याचा अर्थ तू काहीतरी खरीतरी दाशी ठोकणार. बरोबर, माझी मंडळी माझी साधारण गावातील ग्रामस्थवर माझेच लक्षात ठेव. सनेल झाडात चढवू नको. आणि मोठमोठे भजन सम्राट बसलेले त्यांच्या कशी बारी करू कवितो. तू आता लहानच, मी पण लहान आहे, मी काय मोठो नाही होय, तुझ्या एवढंच आहे. भजनाची परंपरा पुन्हा जगवरला म्हटल्या, हरिनामाची गाडी वाहन तुझी डोळा, असतील ताळे सोडून द्या पया तुम्ही भागावर, नर जन्म हा तुम्हाला भला, नर जन्म हा तुम्हाला भला, परशुराम भूमीवर, नर जन्म हा तुम्हाला भला, परशुराम भूमीवर. खरोखर माझं मायबाप प्रतीक या ठिकाणी आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो आनंदाने स्वीकारा. तर मुलाला सुद्धा 50% आरक्षण आहे आणि मुलीला सुद्धा 50% आरक्षण. हा स्त्री बघा पुढच्या लेवलला गेल्या, कारण मुलगा असो किंवा मुलगी असो आनंदाने स्वीकारलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. कारण स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं की आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. या जगामध्ये जिवंत दैवत असेल ते आपले आई वडील. पण एक काम कर, हा दगड गेले पोटाक बांध. त्या माणसाने तो दगड पोटाक बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेले. महाराज, तुम्ही मला दगड बांधायला सांगितलात पण माझा पोटाने गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं की 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता, पुढची लाज लज्जा न बाळगता समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवावाचा, मांसातील तुकडा दरीत फेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थाला नाही. म्हणून आई वडिलांची मनापासून भक्ती करा. म्हणून आई वडिलांसाठी जोरात टाळी त्यांचं स्वागत करा, आपल्या आई वडिलांसाठी. कारण देव देवळात नसतो. साई, साई म्हणजे काय, आई. या खरोखर ईश्वर, साक्षात ईश्वर म्हणजे हा साई आहे. म्हणून आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे. कारण देव देवळात नसतो, त्यावेळी आपण आईच्या उदरातून बाहेर येतो, त्यावेळी आपल्याला विश्व निर्माण होतं. आपलं हे भजन आपण करतोय त्या आईच्या उदरातून आहे बाहेर आल्यानंतर. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही.